श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू झालेला आहे. भयानक गर्दी आहे, प्रचंड लोक पारायणाला बसलेले आहेत, केंद्रात पण तेवढेच, घरी पण तेवढेच. तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे की आपण म्हणतो की स्वामींची म्हणतो ना की प्रचिती येते, स्वामी दर्शन देतात, दत्त महाराज पारायणाच्या काळामध्ये दर्शन देतात, आपल्या घरामध्ये येतात. तर खरंच येतात का? म्हणजे खूप जणांना हा प्रश्न उभा राहतो. तर काय म्हणजे काय ते संकेत असतात, म्हणजे असा प्रश्न खूप जणांना उभा राहतो. तर खरंच म्हणजे ही गोष्ट खरी आहे की खरंच पारायणाच्या काळामध्ये दत्त महाराज, स्वामी महाराज आपल्या घरात येतात, आपल्याला दर्शन देतात, किंवा मग इतर काही असे अनुभव असतात की म्हणजे ते त्यांची प्रचिती देतात की हो, मी म्हणजे तू जी काही सेवा केली तर ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर ही प्रचिती दत्त महाराज आपल्याला देत असतात. फक्त ती ओळख म्हणजे ती आपल्याला ओळखता आली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर बघा, आपण म्हणतो की मी पारायण केलं, मी पारायण लावतोय, म्हणजे असं. पण खरं सांगू का, मी आपण म्हणजे मुळात आहे ना, आपली इतकी लायकीच नाहीये की आपण दत्त महाराजांचं पारायण म्हणजे आपण स्वतः करू शकतो. खरंच नाहीये. कारण की मुळात आहे ना, तो ग्रंथच इतका दिव्य शक्तीने भरलेला आहे. 5वा वेद आहे तो. म्हणजे विचार करा की किती शक्तिशाली ग्रंथ असेल, आणि आपण कोण? म्हणजे त्याचं पारायण करणारे आपण खरंच कोणी नाही. जोपर्यंत दत्त महाराजांची इच्छा नाही, स्वामी महाराजांची इच्छा नाही तुमच्याकडून पारायण करून घेण्याची, तुमच्याकडून ते पारायण पूर्ण होत नाही. खूप जणांचे असे अनुभव असतील बघा की अगदी म्हणजे पारायणाला बसायचं, म्हणजे फक्त आपण म्हणतो ना 1 तास राहिला पारायणाला बसायचं, किंवा दुसऱ्या दिवशी पारायणाला बसायचं, तरी सुद्धा ते पारायण पूर्ण होत नाही, किंवा लावलेलं पारायण सुद्धा कित्येकदा पूर्ण होत नाही. म्हणजे खरं सांगते मी तुम्हाला. तर त्याच्यामुळे ना, जोपर्यंत दत्त महाराजांची इच्छा होत नाही ना, आपण पारायण करू शकत नाही. आणि जर तुम्ही पारायण करत असाल तर स्वतःला मी खरं सांगते, इतकं भाग्यवान समजा. जगातले म्हणजे सगळ्यात भाग्यवान तुम्ही, नशीबवान तुम्हीच आहे की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताय. खूप मोठी गोष्ट आहे ही. तर ठीक आहे, आता आपण खरंच दत्त महाराजांची प्रचिती कशी येते तर हे बघूया. आपण जेव्हा पारायणाला बसतो ना, तर अचानक काय होतं, जो काही समोर लावलेला दिवा असतो ना, तर त्या दिव्यामध्ये काही ना म्हणजे आपण म्हणतो ना आकृत्या तयार व्हायला सुरुवात होते. फूल बनतं, म्हणजे चंद्राची कोर बनते, किंवा इतर पण म्हणजे काही काहींच्या याच्यामध्ये ना अक्षरशः स्वामींची प्रतिमा सुद्धा तयार झालेली आहेत. म्हणजे तुम्ही बघा की लोकांना आहे ना, म्हणजे कृपया मी तर म्हणेन, ह्या व्हिडिओच्या संबंधित जे काही अनुभव असतील ना, ज्याला कुणाला अनुभव आलेला असतील ना, तर प्लीज त्यांनी ना कमेंट्स बॉक्समध्ये ना, म्हणजे कमेंट्समध्ये ना खरंच तुम्ही ते अनुभव शेअर करा. काय होतं की याच्याने ना म्हणजे इतरांना पण आपण म्हणतो ना की म्हणजे ते पारायण करण्याबद्दल आहे ना मोटिवेट होतात बा लोक असं. तर त्याच्यामुळे ना प्लीज तुमच्या काही जर म्हणजे खरंच अनुभव असतील तर ते शेअर करा. तर बघा की त्या दिव्यामध्ये ना तर काही आकृत्या तयार होतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे असं म्हणतात की जेव्हा फूल बनतं किंवा इतर कोणत्याही गोष्टी त्या दिव्यामध्ये बनतात, तर त्यावेळेस आपली सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचते. त्याच्यानंतर की साईडला आपण जो काही धूप दीप लावलेला असतो ना, म्हणजे धूप किंवा अगरबत्ती लावलेली असती, तर आपण लावलेली असती एका वासाची. म्हणजे आता समजा की गुलाबाची लावलेली आहे किंवा मोगऱ्याची लावलेली आहे, आणि थोड्या वेळानंतर आहे ना तर त्याचा वेगळाच वास यायला लागतो. की म्हणजे कधी आपल्याला चंदनाचा वास येतो, तर कधी त्याच्यानंतर हिना अत्तरचा वास येतो. म्हणजे तुम्ही अनुभव घ्या. तर अशा वेळेला समजा की तिथे दत्त महाराज हे उपस्थितच आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की अचानक आहे ना आपण वाचण्यामध्ये ना रमतो, आणि आपल्याला आपण म्हणतो ना असं टक टक टक, म्हणजे जो खडावा असतो बघा दत्त महाराजांच्या पायामध्ये, जो खडावा असतो ना, तर आहे ना त्याचा आवाज येतो आपल्याला चालण्याचा. तर अशा वेळेस आहे ना घाबरून जायचं नाही. म्हणजे उलट आपण हात जोडायचे, दत्त महाराजांना प्रार्थना करायची की जर तुम्ही असाल इथे, दत्त महाराज माझ्या अवतीभोवती जर तुम्ही असाल, म्हणजे हे बघा माझ्या अंगावर आहे ना शहारे येत आहे डायरेक्ट, दत्त महाराज माझ्या आजूबाजूला जर तुम्ही असाल तर प्लीज तुम्ही ह्या आसनावर, म्हणजे कृपया तुम्ही ह्या आसनावर बसा, आणि म्हणजे ही सेवा माझ्याकडून करून घ्या तुम्हीच, आणि ती तुम्ही श्रवण करा दत्त महाराज. तर आपण असं म्हणायचं आहे, आणि आपण आपलं आपलं वाचायला सुरुवात करायची आहे. आता म्हणजे ना हे असे अनुभव खरंच येतात हा. म्हणजे हे काही फक्त सांगण्याची गोष्ट नाही, खरंच येतात. आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपल्याला काय वाटतं माहिती का, आपण वाचण्यात असतो आणि आपल्या पाठीमागून येणं कोणीतरी ना जाय करतंय. म्हणजे आपल्याला असा भास होतो की कोणीतरी चक्रा मारते आपल्या पाठीमागून. त्याच्यानंतर कधीतरी आपल्याला सावली दिसते. तर अशा वेळेस पण समजून जायचं की खरंच दत्त महाराज आपल्या म्हणजे सभोवताली आहे. जे आपण वाचतोय ना ते ते ऐकतायत दत्त महाराज. तर बघा
अशा गोष्टी म्हणजे अशा गोष्टी खरंच होतात. त्याच्यानंतर काय होतं, की अचानक म्हणजे आपण वाचत आहोत आणि अचानक आपल्या दाराशी गाय येते किंवा कोणीतरी आपण म्हणतो ना, की कोणी भिक्षुक येतो. तर अशा वेळेस आहे ना, म्हणजे तुम्ही एक वेळी ना पोथीची म्हणजे क्षमा मागा आणि उठायचं आहे आणि त्या व्यक्तीला आपल्या घरामध्ये जे काही पोळी भाजी असेल समजा, तर ती पोळी भाजी द्यायची आहेत. म्हणजे त्या व्यक्तीला आहे ना आपल्या दारातून तसं नाही पाठवायचं किंवा गाय जर आली, तर गाईला तुम्ही म्हणजे पोळी द्या किंवा मग ह्या काळामध्ये आहे ना, की कोणालाच आपल्या दारातून तसं पाठवायचं नाही. म्हणजे तुमच्या दारामध्ये कुत्रं येऊ द्या, गाय येऊ द्या, तर तो आहे ना म्हणजे संकेतच असतो. तर त्याच्यामुळे ना आपल्याला निर्मुखी आहे त्यांना आहे ना पाठवायचं नाही. ही गोष्ट आपल्याला पूर्णपणे लक्षात ठेवायची आहे. आता बघा, की दुसरी गोष्ट काय होते, बघा आपण आहे ना वाचत असतो आणि आपल्याला आहे ना म्हणजे असं वाटतं की कुणीतरी ना आपल्या पाठीमागे ना गुणगुण करतंय. म्हणजे आपण म्हणतो ना की काहीतरी ना कोणतरी मंत्रस्तोत्र परत असे हळू आवाजात असं गुणगुणण्यासारखं आहे ना रिपीट करतायत. म्हणजे असं आहे ना, असं म्हणजे आपल्याला वाटतं आणि खरंच मी सुद्धा हे अनुभव ऐकलेले आहेत. म्हणजे मी जेव्हा केंद्रामध्ये गेलेली होती ना, तर त्या व्यक्तींनी हे त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत आणि मग असं आहे ना गुणगुणल्यासारखं वाटतं. तर त्यावेळेस आहे ना घाबरून जायचं नाही. म्हणजे तिथे आहे ना स्वामी महाराज, दत्त महाराजच उपस्थित असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की अक्षरशः म्हणजे एक अनुभव तर मी तुम्हाला सांगते, की खरंच दत्त महाराजांनी म्हणजे त्या व्यक्तीच्या घरामध्ये ना जेवण केलेलं आहे. म्हणजे ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. तिच्या घरामध्ये अक्षरशः जेवण केलेलं आहे दत्त महाराजांनी, की तुम्ही म्हणाल काही पण सांगता. खरंच शपथ म्हणजे मी खोटं नाही बोलत आहे. तर तिच्या घरामध्ये दत्त महाराजांनी खरंच म्हणजे लिटरली जेवण केलेलं आहे. म्हणजे ते अक्षरशः दिसत होतं जे. आणि तिला खरं सांगू का, मी तिला आहे ना त्या पारायणाच्या काळामध्ये खरंच म्हणजे परीक्षा पण खूप घेतली आणि आपण जे म्हणतो ना शेवटच्या दिवशी जो नैवेद्य ठेवला ना, तर अक्षरशः खरंच दिसत होतं की पुरणाची पोळी मोडलेली, ते रसामध्ये थोडंसं पुरण सांडलेलं, ते फोटोकडे थोडंसं पुरण सांडत गेलेलं. म्हणजे अक्षरशः आहे ना त्या घरामध्ये दत्त महाराजांनी जेवण केलं. म्हणजे विचार करा किती मोठी गोष्ट आहे. खरंच खूप म्हणजे एकदम म्हणजे आपण म्हणतो ना, मी खरंच सांगेन तुम्हाला की आहे दत्त महाराज मुळात आहे ना, जो काही गुरुचरित्राचा ग्रंथ आहे ना, तोच खूप मोठे अनुभव देणारा ग्रंथ आहे. तर त्याच्यामुळे ना कृपया एकदा तरी त्या ग्रंथाचं पारायण सगळ्यांनी करायचं आहे. म्हणजे तुम्ही ना मुळात आहे ना घाबरूच नका, पारायण खरंच आपण करायचं आहे. बघा कधी कधी ना आपल्याला खूप प्रसन्न वाटायला लागतं. तर अशा वेळेस आहे ना समजून जायचं की आपल्या आजूबाजूला आहे ना म्हणजे ही दैवी शक्ती ना उपस्थित आहे. त्याच्यानंतर बघा की आपल्याला आहे ना बऱ्याचदा स्वप्न पडतात. स्वप्नांमध्ये सुद्धा दत्त महाराज हे दर्शन देतात आपल्याला. म्हणजे स्वप्नांमध्ये तुमच्या काही पण येऊ शकतं, की जो काही गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तो येऊ शकतो, एखादं मंदिर येऊ शकतं, आपलं म्हणतो ना केंद्र येऊ शकतं, किंवा त्याच्यानंतर जो काही कलश असतो तर तो कलश येऊ शकतो. असे स्वप्नामध्ये पण आहे ना असे वेगवेगळे म्हणजे तुम्हाला स्वप्न पडू शकतात. तर अशा वेळेला आपण समजून जायचं की आपली जी काही सेवा आहे ना, तर ती स्वामींपर्यंत, दत्त महाराजांपर्यंत पोहोचलेली आहे. प्रत्येकाची म्हणजे आपण जसं म्हणतो ना, की जसं भाव तसा देव, तर त्या प्रकारचं हे असतं की प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात. तर अशा प्रकारे अगदी छोटीशी सेवा होती ती स्वामींच्या चरणी रुजू करूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.